शुभ सन्मानाकडे आपण वळतोय आणि शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येतील. तत्पूर्वी आपण या ठिकाणी देणार आहोत. चला नक्की शुभ सन्मान करूया. आमचे दोन्ही पंच ऑफिशियल अंपायर या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. लगेच यायचं आपण. भालचंद्र थोरबे आपण कुठे असाल तर या लगेच. दोन्ही पंचांना विनंती असेल आपण या आपल्या सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेमध्ये. सन्मान या ठिकाणी करायचे आपण. हरीश दोन्ही पंच ऑफिशियल अंपायर आपण या लगेच. दीपकजी चौधरी आणि राकेश कुंभार हे दोन्ही ऑफिशियल अंपायर यांचा शुभ सन्मान आपण करतोय. भोळनाथ मस्कर यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते दीपक सरांचा या ठिकाणी विशेष सन्मान करायचा आहे. खूप चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये साकारली आणि त्यांचा आपण करतोय हा सन्मान आमच्या या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर राकेश सरांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. चला समीर दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करावा. राकेश सर ज्यांनी देखील खूप चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये साकारली आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. आणि नक्कीच विलास खरे याचकडून देखील मुलाचं सहकार्य झालं त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. थँक्यू. त्याच्यानंतर शुभ सन्मान आपण करतोय GTC या वाहिनीचा आपण सन्मान करणार आहोत. विनंती असेल आपण जा. आपला देखील विशेष सन्मान आम्ही करतोय. हे लाईव्ह टेलिकास्ट जे आम्हाला उपलब्ध करून दिले ते समीर दादा देसाई यांच्या माध्यमातून GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट .in आपण पाहत आहेत. जलपेश दादा भोईर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईंट होती. त्या वाहिनीचा देखील आपण सन्मान करतोय. GTC या वाहिनीचा सन्मान होतोय या स्पर्धेमध्ये. चांगला लाईव्ह टेलिकास्ट त्यांचा देखील आपण आभार या ठिकाणी व्यक्त करू या स्पर्धेच्या वतीनं. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर आपण चला आता सन्मान करूया आपण. मंडप डेकोरेटर असतील तर त्यांचा सन्मान केला जाईल. मंडप डेकोरेटर उपस्थित आहेत का? नाही आहेत. चला त्याच्यानंतर आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. एक मॅन ऑफ द मॅच राहिली गेली होती पहिल्या सामन्याची आय थिंक आणि अतुल भोईर त्या मानकरी होते त्या मॅन ऑफ द मॅच. अतुल आपण यायचं लगेच. तब्बल एकूण 57 धावा ठोकल्या होत्या आणि ती मॅन ऑफ द मॅच द्यायची. अतुल इथे यायचं आपण समोर. अतुल भोईर. दिनेश मस्कर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच आपण द्यायची आहे. अप्रतिम बॅटिंग केली नक्कीच अतुल भोईरनं या स्पर्धेमध्ये. अर्धशतक देखील ठोकलाय. थँक्यू सो मच. आणि मेगा फायनलच्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच होती खेळाडू असतील सिद्धू पाटील आपण या लगेच. सिनियर खेळाडू कृष्णा मामा वारिंगे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच द्यायची सिद्धू पाटील यांना. अप्रतिम खेळाडू, लेजंड खेळाडू, परंतु एखाद्या यंगस्टर खेळाडू देखील लाजवेल असा खेळ अद्याप सुरू आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये. थँक्यू. त्याच्यानंतर आपण काही सन्मान करायचे असतील तर लगेच करूया. चला आता पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळतोय. चला एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत सर्वांच्या उपस्थितीमध्ये. या ठिकाणी कोणतेही नक्की स्पर्धा असो कोणते कार्य असो ज्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला नेहमीच लाभत आलंय ते आमचे युवा नेतृत्व, खंबीर नेतृत्व समीर दादा देसाई यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. कारण की त्यांच्याच माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट असेल प्रत्येक स्पर्धेमध्ये नक्कीच नेहमीच ते आम्हाला सपोर्ट करत असतात आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होत असताना या स्पर्धेमध्ये अप्रतिम हे व्यक्तिमत्व समीर दादा देसाई सर्वांच्या विशेष उपस्थितीमध्ये हा सन्मान होत असताना
या आमच्या काप्रिसिद्धी चषकामध्ये आणि त्यांच्याच माध्यमातून स्वर्गीय श्रीराम मस्कर स्वर्गीय नितीन वारिंगे चषक देखील येते बुलेट स्पर्धा चे प्रमुख आयोजक समीरदादा देसाई यांचा सन्मान होतोय. थँक्यू सो मच. आभार व्यक्त करेल. त्याच्यानंतर आपण बोलूया पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. दिनेश मस्कर यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. दिनेश आपण या. प्रत्येकाचा सन्मान या ठिकाणी पण करतोय आणि हरकत नाहीये. चला आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे बोलतोय. येस या स्पर्धेच्या वतीने नक्कीच आपण पाहिलं गेलं तर ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय त्यांचा आपण आभार प्रदर्शन व्यक्त करतोय. येस फायनल साठी दोन्ही संघांना टी शर्ट उपलब्ध करून दिले ते कृष्णा मामा वारिंगे यांच्या माध्यमातून हे टी शर्ट मिळाले. समीरदादा देसाई यांच्याकडनं लाईव्ह टेलिकास्ट, ज्ञानेश्वर मस्कर यांच्याकडनं आपण काप्रिसिद्धी संघाला पाले संघाला टी शर्ट्स आणि या स्पर्धेसाठी बॉल दिले गेलेत. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर भोईर यांच्याकडनं देखील चेंडूंची पुरवणी. मॅन ऑफ द मॅच साठी वैष्णव जगदीश शेठ भोईर यांच्याकडनं देखील ट्रॉफ्याज असतील. त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज कृष्णा दिनेश मस्कर आणि अमित कांबळे यांच्याकडनं ब्रँडेड शूज असतील. त्याच्यानंतर येस 7 स्टार यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट देखील देण्यात आली आहे आणि नक्कीच सन्मान केला जाईल. कृष्णा मामा वारिंगे यांचा विशेष सन्मान केला जाईल. या पण पुढे आपण हा सन्मान करतोय. सूरज श्रीराम मस्कर यांच्याकडनं फायनल मॅच आपण पाहतो. या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर या ठिकाणी देण्यात आली आहे आणि विजेत्या संघाला कॅशबॅक देखील आलं गेले 1500 रुपयाचं जे समीर दादांच्या माध्यमातून लावलं गेलं होतं. बालराम बांगर यांचा देखील सन्मान केला जाईल. या आपण ओके चला बोलूया. जास्त वेळ नाहीये आम्हाला देखील. त्याच्यानंतर आपण लगेच पारितोषिक वितरण सोहळ्याकडे बोलतोय. स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज ज्यानं खूप चांगली गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये केली. तब्बल त्यानं 7 ते 8 विकेट प्राप्त केले आणि खेळाडू आहे संघ आहे भालबी आणि खेळाडू आहे गणेश म्हात्रे. गणेश म्हात्रे या लगेच आपण उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याला आपण देऊया. उत्कृष्ट गोलंदाजासाठी ट्रॉफी आणि ब्रँडेड शूज असतील. चला लगेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भोलानाथ मस्कर आणि त्याच्यानंतर समीरदादा देसाई यांच्या शुभ हस्ते देतो आपण ही उत्कृष्ट गोलंदाजाची ही ब्युटिफुल अशी ट्रॉफी आणि हे ब्रँडेड शूज. एक सन्मान करूया आपण. भोलानाथ मस्कर यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. आपण सन्मान करूया. भोलानाथ मस्कर यांचा देखील विशेष सन्मान होतोय या स्पर्धेमध्ये. त्याच्यानंतर आपण लगेच वळणार आहोत उत्कृष्ट फलंदाज आणि दिनेश आपण गेल्या दिनेश मस्कर यांचा देखील सन्मान आपण करतोय. दिनेश मस्कर यांचा देखील शुभ सन्मान होत असताना त्यांचं देखील विशेष सहकार्य राहिले या स्पर्धेसाठी. त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. थँक्यू. आणि दीपक मानेरकर आपण देखील या आपल्या देखील सन्मान केला जाईल. चला दीपक मानेरकर यांचा देखील सन्मान होतोय. यंगस्टार व्यक्तिमत्व आमचे नक्की दीपक आणि यांचा देखील शुभ सन्मान होत असताना चला आता बोलतोय आपण उत्कृष्ट फलंदाज ज्यानं ठोकल्यात एकूण
चला उत्कृष्ट फलंदाज ज्याला ठोकले एकूण 125 धावा या स्पर्धेमध्ये संघ आहे दिशा 11 शिवशक्ती वाडेकर आणि खेळाडू आहे सिद्धू पाटील. सिद्धू पाटील या ठिकाणी नक्कीच सिनियर खेळाडू 125 धावा या स्पर्धेमध्ये ठोकल्या आणि त्यांना देतो आपण 7 स्टारच्या माध्यमातून ही बॅट मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. यायचं लगेच आपण पुढे आणि समीर दादा असतील दिनेश मस्कर या आपण धीरज आपल्या शुभ हस्ते आपण देतो आहे ही उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी आणि 7 स्टारची ही बॅट. अभिनंदन सिद्धू दादांसाठी एकदा जोरदार ताळ्या. खूप चांगले खेळाडू खूप चांगले व्यक्तिमत्व आणि त्यांचा आपण हा सन्मान करतोय उत्कृष्ट फलंदाज देऊन. त्याच्यानंतर आपण देऊया मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज ज्यानं एकूण धावा ठोकल्या 142 धावांचा पाऊस पडल्या स्पर्धेमध्ये संघ आहे वाडेकर आणि खेळाडू आहे अतुल भोईर. तेजेश मस्कर यांना विनंती असेल आपण या तेजेश मस्कर यायचं आपण लवकर यायचंय. तेजेश यायचं लगेच. सूरज आणि तेजेश मस्कर यांच्या माध्यमातून स्वर्गीय श्रीराम मस्कर यांच्या स्मरणार्थ ही कूलर या ठिकाणी देण्यात आली. अतुलनं खूप चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये केली आहे. 142 धावा ठोकल्यात या स्पर्धेमध्ये. ब्युटिफुल अशी ट्रॉफी आणि त्याचबरोबर ही कूलर देऊन आपण अतुल भोईरला सन्मानित करतोय मॅन ऑफ द सिरीज. अतुल साठी जोरदार ताल्या. अभिनंदन अतुल खूप चांगला खेळ राहिला. थँक्यू सो मच. आणि आता देणार आहोत आपण सेकंड प्राइज गावदेवी भालबी संघ. यायचंय सर्व खेळाडूंनी लगेच. गावदेवी भालबी संघ आपण या लगेच. गावदेवी भालबी संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी गावदेवी भाल संघ. सर्व खेळाडू येत आहेत आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण देतो आहे द्वितीय क्रमांक आणि रोख रक्कम 25,000 रुपये. अभिनंदन भाल टीम गणेश दादा म्हात्रे सुचित राणे विनोद मडवी प्रमोद दादा देखील असतील. सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन आपण करूया. खूप चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. भाल बी संघाने देखील सर्वांचं त्या ठिकाणी अभिनंदन असेल. थँक्यू आणि विशेष आभार देखील व्यक्त करतोय. चला आता देणार आहोत आपण या ठिकाणी चॅम्पियन इज द चॅम्पियन काप्रसिद्धी चषकाचा चॅम्पियन संघ जय जलेश्वर वाडेकर संघ दिशा 11 शिवशक्ती जय जलेश्वर वाडेकर टीम चॅम्पियन. आणि संघासाठी समीरदादा देसाई यांच्याकडनं त्यांच्या गाडीचा नंबर लकी नंबर 1500 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल. रोख रक्कम देऊन आपण सन्मान देखील करतो आणि रोख रक्कम प्राइज असेल स्पर्धेची 50,000 रुपये आणि हे आकर्षक चषक देऊन आपण सन्मान करतोय टीम वाडेकर संघाचा. टाळ्या होऊन जाऊ द्या वाडेकर संघासाठी देखील. अभिनंदन सिद्धूदादा पाटील, अभिनंदन प्रणित पाटील, अभिनंदन कपिल पाटील, अभिनंदन अतुल भोईर. सर्वांचं त्या ठिकाणी आपण अभिनंदन व्यक्त करूया. चॅम्पियन संघ आपण पाहतोय काप्रसिद्धी चषकाचा. अभिनंदन सर्वांचंच. थँक्यू सो मच. आणि स्पर्धा या ठिकाणी